बहीण भाऊ. मधू व मालती दोघे बहीण भाऊ. त्यांचे एकमेकांवर फार प्रेम. घरात अलोट संपत्ती होती. कशाची वाण नव्हती. आई बाप मधू मालतीचे सारे लाड पुरवीत. मधू घोड्यावर बसायला शिके. त्याचा एक छानदार घोडा होता. मालतीचे लग्न झाले. एका जहागीरदाराच्या घरी तिला देण्यात आले. माहेरच्यांपेक्षाही मालतीचे सासर श्रीमंत होते. मधूही आता मोठा झाला होता. त्याचे अद्याप लग्न झाले नव्हते. परंतु एकाएकी त्याचे वडील वारले. वडील वारले व थोड्या दिवसांनी आई पण वारली. मधू एकटा राहिला. मालती 4 दिवस माहेरी आली होती. परंतु पुन्हा सासरी गेले. सारा कारभार मधूच्या अंगावर पडला. परंतु त्याला अनेकांनी फसवले. एकदा त्याने मोठा व्यापार केला, परंतु त्यात तो बुडाला. मधू भिकारी झाला. त्याची शेतीवाडी जप्त झाली. घरादाराचा लिलाव झाला. सुखात वाढलेला मधू त्याला वाईट दिवस आले. ज्याच्याकडे शेकडो लोक जेवण त्याला अन्न मिळेना. जो गाद्या-गिरद्यांवर झोपायचा त्याला रस्त्यावर निजावे लागले. ज्या मधूला हजारो लोक पूर्वी हात जोडत तोच आज सर्वांसमोर हात पसरीत होता. मधूला वाटले आपल्या बहिणीकडे जावे. प्रथम बहिणीकडे जाण्याला तो धजत नव्हता. तो स्वाभिमानी होता. श्रीमंत बहिणीकडे भिकाऱ्यासारखे कसे जायचे? जिच्याकडे पूर्वी हत्ती घोड्यांवरून गेलो तिच्याकडे पायी कसे जायचे? जरीच्या पोशाखाने पूर्वी गेलो ते फाटक्या चिंध्यांनी कसे जायचे? परंतु मधू मनात म्हणाला, प्रेमाला पैशा-अडक्याची पर्वा नाही. हिरेमाणकाची जरूर नाही. माझी बहीण का मला दूर लोटील? छे, शक्य नाही. मधू बहिणीकडे आला. दारात उभा राहिला. वरून गच्चीतून बहीण बघत होती. मधूने वर पाहिले, परंतु बहीण आत निघून गेली. मधूला वाटले बहीण खाली भेटायला येत असेल, परंतु कोणी आले नाही. दरवाजावरील भैय्याने विचारले, कोण रे तू? इथे का उभा चोरासारखा? निघ इथून. मधू म्हणाला, माझ्या बहिणीचा हा वाडा आहे. तिला आत सांगा जा. नोकर हसला, परंतु घरात जाऊन परत आला. तो मधूला म्हणाला, चला तिकडे गोठ्यात, तेथे तुम्हाला भाकरी आणून देतो. ती खा व जा. मधूने विचारले, बहिणीने काय सांगितले? नोकर म्हणाला, बाईसाहेब म्हणाल्यात असेल कोणी भिकारी. बसवा गोठ्यात, द्या शिळी भाकरी. मधू गोठ्यात गेला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. त्याला कोरडी भाकर देण्यात आली. मधूने तिथे एक खळगा खणला व त्यात ती भाकर पुरली. पाणीही न पिता तो तिथून निघून गेला. मधू दूर देशी गेला. तेथील राजाच्या पदरी तो नोकर राहिला. एकदा फार कठीण प्रसंग आला असता त्याच्या सल्ल्याने राजा वाचला. राजाने त्याला मुख्य प्रधान केले. मधूच्या सांगण्याप्रमाणे राजा वागे. नव्या प्रधानाची वाहवा होऊ लागली. मधूने आता विवाहही केला. तो मोठ्या बंगल्यात राहू लागला. आपल्या बहिणीला भेटावे असे मधूच्या मनात आले. पत्नीसह तो निघाला. बरोबर हत्ती होते, घोडे होते. थाटामाटाने निघाला. पुढे जासूत बहिणीला कळवण्यासाठी गेले. बहीण एकदम उठली. ती आपल्या पतीसह सामोरी गेली. चौघडे वाजत होते. शिंगे फुंकली जात होती. थाटामाटाने भाऊ बहिणीच्या घरी आला. दुसऱ्या दिवशी मोठी मेजवानी होती. गावातील मोठमोठ्यांना आमंत्रण होते. चांदीचे पाट होते. चांदीची ताटे होती. मोठा थाटात होता. पंचपक्वान्ने होती. सारी मंडळी पाटावर बसली. आता जेवायला बसवायचे इतक्यात भाऊ एकाएकी उठला. सारे चकित झाले. काय पाहिजे? काय हवे? सारे विचारू लागले. परंतु मधू एकदम गोठ्यात गेला. तिथली ती जुनी मातीसारखी झालेली भाकर त्याने खणून काढली. मालती मधूला म्हणाली, भाऊराया, हे काय वेड्यासारखे करतोयस? मधू म्हणाला, ताई, तुझ्या भावाला बसायला गोठा
व खायला शिळी भाकर हेच योग्य आहे. हा हा आजचा थाटमाट भावासाठी नाही. हा सारा मान भावाच्या श्रीमंतीचा आहे. हे पैशाचे प्रेम आहे. मालतीच्या डोळ्यात पाणी आले. ती मधूच्या पाया पडून म्हणाली, भाऊ, चुकले मी. तू बहिणीला क्षमा नाही करणार? पुन्हा उठणार नाही, मातणार नाही, प्रेमाला विसरणार नाही? भाऊ, क्षमा कर, घरात चल. मधूने मालतीचे डोळे पुसले. पुन्हा कधी मालतीने कोणाला तुच्छ मानले नाही. बाहेरची संपत्ती ती आज आहे, उद्या नाही. खरी संपत्ती हृदयाची, ती कधी गमवू नये, असे ती साऱ्यांना सांगत असते. मधू व मालती दोघेही बहीण भावंडे सुखी झाली. तशीच आपण सारी होऊ. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.